माननीय सुधीर भाऊंनी खरं म्हणजे सभागृहाचे एवढे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ आहे, ते अनुभव सांगताय सगळ्या गोष्टी आणि सगळ्या याच्यातून ते मांडत आहेत. त्याला हो म्हणत आणि बघा सरकारकडून द्यायची नाही, त्या कारखानदार यापूर्वी याच्यापेक्षा अधिकची मदत दिली गेली आहे. तुम्ही प्रयत्न केले तर 50 लाखही मिळतील, सुधीर भाऊने तर 25 लाख मिळतील. पण असं आहे की आता सध्या सरळ आणि साध्या गोष्टी या घटना सुधीर भाऊ बसा ना जरा 2 मिनिट तुम्हाला सपोर्ट करतो. तर शेवट काय आपण जिल्ह्यातले आहोत आपण आणि प्रश्न कामगारांचा आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो नाही तर कशासाठी यायचं. आणि म्हणून मंत्री महोदय या दालमिया सिमेंटमध्ये एकूण खरं तर पहिला प्रश्न असाच येतो की या कंपनीमध्ये अपघातानंतर एक उच्चस्तरीय नेमण्याचा सगळ्या आता झालेल्या सिमेंट दालमिया कंपनीचं काही या ठिकाणी पण झालेल्या या गंभीर औद्योगिक अपघातानंतर शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला का, घेण्याची आवश्यकता आहे. सदर कारखान्यात धोकादायक रसायन हाताळण्याचं आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात कामगारांना आले काय, तिथे देण्यात आलेलं नाही. मी माहिती घेतली, त्याची पडताळणी आपण करावी. ते प्रश्न निर्माण होतात असे आणि वारंवार या प्रश्नांना यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होते. एकदाचा कायमचा कुठेतरी यावर चेक बसला पाहिजे. हा घटना घडू नयेत वारंवार, यामुळे आवश्यक आहे. कारखाना निरीक्षकांनी मागील काही वर्षात या कंपनीची तपासणी करून काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, अजिबात आणून दिल्या, पण त्याची पूर्तता झाली नसेल. मगांचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये काही प्रमाणात कमी आहे, ते पण आता करण्याची आवश्यकता आहे. जर प्राथमिक चौकशी सुरक्षा नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे सिद्ध झालं मग तिथे जर 304 लावला तर इथे पण 304 मालकावर लागू शकतो. कारण निरीक्षण झालं, तपासणी अहवाल पुढे आला, त्रुट्या आढळल्या, 1 नाही 2 नाही 4 वेळा दिल्या, तरी पण त्या पद्धतीतून ते सुधारायला तयार नाही. तो आसराणीचा जुना पिक्चर आहे तसा, हम नहीं सुधरेंगे, तो पिक्चर पाहिला असेल त्यांनी, तो नाही सुधरेंगे. पण तुम्हाला सुधारण्यासाठी संधी आहे ना. हे नियमामध्ये जर काटेकोरपणे जर आपण हात घातला, लक्ष घातलं तर मला वाटतं सुटायला हरकत नाही. या अपघाताची संपूर्ण संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे, त्याची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे धोकादायक रसायने हाताळणाऱ्या उद्योगांची एक विशेष सुरक्षा तपासणी करण्याचे पूर्ण आदेश शासनाने दिले पाहिजे आणि ते विहित कालावधीमध्ये झाले पाहिजे. ते कालावधी फिक्स करा की या कालावधीमध्ये हे सर्व असे काही रसायनं आहेत, एक्सप्लोजिव्ह आहेत, रसायनं आहेत, ह्या हाताळणाऱ्या उद्योगांचं तपासणीसाठी विशेष पथक आपण तपासणी करण्याचे महाराष्ट्र स्तरावर असे आदेश देण्याची आवश्यकता आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च कंपनीकडून ते ठीक आहे, पण सेफ्टी ऑफिसर तिथे नियुक्त होता का, असल्यास त्यांनी त्या कामासाठी काय अंमलबजावणी वगैरे केली, अशा 10 प्रश्न मी काढून आणले. मला एकच प्रश्न आपल्याला आहे की नागपूर जिल्ह्यासाठी सुधीरभाऊ म्हणतात तो एक नाही आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी दुसरा नाही काय. बरं मृत्यू झाला आहे, जखमी झाला असं तर आपण समजू शकलो असतो. म्हणजे जखमी आहे, जखमीला तिथे 25 आणि इथे 50-40, इथे तुम्ही का देत नाही. बरं ह्या घटना त्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये मी पण युनियन चालवतो अनेक सिमेंट इंडस्ट्रीमध्ये. मी माझ्याकडे ती सगळ्या सिमेंट इंडस्ट्रीमधल्या युनियन आमच्याकडे काही किंमतच नाही हो कामगारांची. त्या पद्धतीने सगळी मालकं वागतात. पाणी इथला, जमीन इथली, दगड इथला, लागणारे सर्व साहित्य इथले, कामगार इथला, पैसे कमवणार ते, जीव आमचा जाणार, आमच्या माणसाचा जीव जाणार. यांना कुठे वटणीवर आणणार तुम्ही, कधी वटणीवर आणणार हे कामगार. म्हणून तुम्ही एकदा सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सोपे काम आहे. हो म्हणा आम्ही तुम्हाला बरोबर बसू आणि हो म्हणा तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करू, सुधीर भाऊ मदत करतील आणि त्या कामगारांचं भलं होईल. अध्यक्ष महोदय, आदरणीय विजू भाऊ, आदरणीय सुधीर भाऊ, मला आठवण आहे उद्या समिती नेमणार का, 25 लाख देणार का आणि आमदारांची समिती करणार. ईश्वर तुम्हाला चांगलं उत्तर देण्याची सद्बुद्धी देव. भगवान विठ्ठलाच्या भूमीतून आले आहे. आज उत्तर नाही आलं तर भगवान विठ्ठल सुद्धा त्या याच्यावरून निघून जाते. मंत्री महोदय उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, निश्चित आता आपले मी बोलतो. अध्यक्ष महोदय, हा गंभीर प्रश्न आहे. सुधीर भाऊंनी विचारला आमदारांची समिती बनवणार का, तर
नाही, मी चिठ्ठी नाही वाचत. चिठ्ठीतलं काहीच बोलत नाही. मी चिठ्ठीतलं काहीच बोलत नाही. आपल्याला कल्पना आहे की आता आपल्या देशात नवीन 4 कायदे अस्तित्वात आलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्या राज्याचे कायदे बनवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण ज्या काही भावना मांडल्या हा खूप मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रासाठी तर खूप महत्वाचा आहे. आणि जुने जे कायदे आहेत ते खूप रिजिड आहेत. त्याच्यामुळे कामगारांना जो न्याय द्यायला पाहिजे तो देता येत नाही आहे. ज्या काही सेफ्टीमध्ये त्रुटी आढळतात आहेत त्या पूर्ण करता येत नाही आहे. त्यामुळे निश्चित एक अशी आमदारांची अभ्यासगट आपण बनवू, त्या माध्यमातून या नवीन कायद्यांमध्ये काय दुरुस्त्या करता येतील हा आपण बनवू. जिल्ह्याची समिती बनवता येते का मी ती तपासून आपण बनवू. आपण सांगितलं की मी पुन्हा सांगतोय की मला जास्त पुण्य घेऊ द्या, मला जास्तीत जास्त पुण्य घेऊ द्या, त्याच्यापेक्षाही जास्त मिळाले तर कामगारांचं नुकसान होऊ देऊ नका. आणि चंद्रपूर मध्ये बैठक अधिवेशन होता बरोबर मी स्वतः येऊन घेईन.